तर गेल्या काही दिवसांपासून मी सारखं म्हणायचो बघा की हे मंदीचं मार्केट आहे, या ठिकाणी आपण फायदा उचलला पाहिजे याचा. कारण की मंदी म्हणजे आपल्यासाठी संधी असते. एक जो इन्व्हेस्टर असतो ना, तो चांगल्या लेवलला काही कंपन्यांचे स्टॉक्स असतात, त्यानंतर म्युच्युअल फंड असतात, त्यांच्यामध्ये तो ॲडिशन करत जात असतो. काही जण निगेटिव्ह कॉमेंट करणारे पण असतात की नाही, हे मार्केट ट्रॅप करणारं असतं, त्यानंतर हे मार्केट तुटेल, मार्केट 20,000पर्यंत येणार. तर असं नसतं मित्रांनो. मार्केटमध्ये ह्या फेजेस येत असतात नेहमी. मंदी तेजी मार्केटमध्ये चालूच राहणार आहे. आपण मार्केटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायची असते ना, योग्य लेवलला करायची असते. जसं आत्ताचं मार्केट होतं, खूप छान पद्धतीने मार्केट खाली आलेलं होतं. त्यामध्ये आपल्याला संधी पण मिळत होत्या चांगल्या चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय करण्याचे. आता ज्यांनी केलेलं असेल नक्कीच त्यांना फायदा पण मिळणार. आणि मार्केटचं स्ट्रक्चर असतात त्यांना बघत चला. बरोबर आहे ना, मार्केटचं स्ट्रक्चर पूर्णपणे बदललेलं आहे. मागचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन बघा, मार्केट वरतीच क्लोज देत आहे, कंटिन्युअसली जात आहे वरती. मग हे बुल मार्केटचे साईन असतात. बुल मार्केटमध्ये मार्केट एक रॅली देत वरती जात असतं, काही वेळेला खाली पण येणार. त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग ही कन्सेप्ट पण असते. त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग पण येत जाणार, असं नाही की कंटिन्युअसली जाणार वरती. आता 5-6 दिवस तर जात आहे, पण प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते एखाद दिवस. ठीक आहे. त्यामुळे माझ्या मते बहुतेक जणांनी या मंदीचा फायदा नक्की उचललेला असणार. मी नेहमी सांगत होतो तुम्हाला की मार्केट खाली आलेलं आहे, तर आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर माझ्या मते सर्वांना ही गोष्ट पटलेली असेल. तुम्हाला पटलेली आहे की नाही ही गोष्ट, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तुमचे अभिप्राय नक्की द्या. जो स्मार्ट इन्व्हेस्टर असतो त्याने मंदीचा फायदा उचलला पाहिजे. नाहीतर काही जण काय करतील माहिती आहे, तुम्हाला सांगतो, हे मार्केट वरती जाणार, एकदम टॉप लेवलला जाईल आणि तिथे ते इन्व्हेस्टमेंट करतील. पुन्हा मार्केट खाली येणार, मग म्हणणार की मी स्टॉक बाय केला होता आणि तो 30-40% रिटर्न निगेटिव्हमध्ये देतोय. मी हे खरं बोलतोय ना. जर तुम्हाला या गोष्टी पटत असतील तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.